आणि या क्लास आज तारीख जी आहे ती आहे 22 जून आहे ना 2026 22 जून 2026. आपण आज शिकणार आहोत कॉइन्स अँड नोट्स. तर आपल्याला आज हे प्रकरण शिकत असताना मी अगोदर काही नोटाची आणि नाण्यांची ओळख तुम्हाला करून देणार आहे. आलं लक्षात? तर आपण पहिले नाणी आणि नोटा शिकणार आहोत, त्यानंतर याच्यावरचे जे प्रश्न आहे हे आपण पाहणार आहोत. आलं लक्षात? बघा आता या ठिकाणी काही या ठिकाणी नोट आहेत. आता ही तुम्हाला नोट कितीची दिसते मला सांगा. कितीची नोट आहे रे? कितीची आहे? 5. इंग्रजीमध्ये सांगा. 500. व्हेरी गुड. आता दुसरी नोट सांगायची तुम्हाला. चला ही कितीची आहे? म्हणजेच इंग्रजीत सुद्धा सांगा ना. 200. करेक्ट. त्याच्यानंतर मराठी इंग्रजी दोन्ही सांगायचे आपल्याला. ही कितीची नोट आहे? हां 100. करेक्ट. चला इंग्रजीत सांगा. आता ही कितीची नोट आहे? 50 म्हणजे 50. बरोबर आहे. चला त्याच्यानंतर ही नोट कितीची आहे सांगा बरं. 20. बरोबर आहे. आता ही नोट सांगा कितीची आहे? कितीची आहे? 10 रुपयाची. बरोबर आहे. आता यासोबत आपण आता काही आता हे झालं नोटा. काय झालं या नोटा. आता आपण काय पाहणार आहोत? काही कॉईन्स आहेत, काही नाणी आहेत. बघा आता या ठिकाणी हा कितीचा तुम्हाला दिसतो पहा बरं. सांगा बरं कितीचा हा? 10. किती रुपयाचा आहे हा? 10 रुपयाचा कॉईन आहे. बरोबर आहे. बरं त्याच्यानंतर आता हा जो आहे दुसरा हा कितीचा आहे सांगा. कोण सांगते? 5 रुपीज. किती रुपीज? 5 रुपीज. त्याच्यानंतर हा जो आहे हा कितीचा सांगा बरं. बघा जवळून पहा. 2 रुपये. किती आहे? 2 रुपीज. आता त्याच्यापेक्षा काय आहे डबल. आता बघा आता हा कितीचा आहे? 1 रुपीज. म्हणजे बघा आता आपल्याजवळ या ठिकाणी हे काही नोटा आपण पाहिलेल्या आहेत आणि त्यासोबतच आपण काय केलेलं आहे काही कॉईन्ससुद्धा पाहिलेल्या आहेत. चला लक्षात बस लवकर. आता हे तर तुम्हाला घरी पूर्ण सोडवायचं आहे. आता दुसरं पेज पहा. या ठिकाणी बघा आता ही जी आहे ही स्त्री आहे. ही म्हणते आय हॅव अ 500 नोट्स. माझ्याजवळ 500ची नोट आहे. दुधावाला काय म्हणतो? द मिल्क बिल इज 452. आय डू नॉट हॅव एनी चेंज टू गिव्ह यू. माझ्याजवळ काय तुम्हाला पैसे परत द्यायला चिल्लर नाही आहे की नाही. म्हणजे त्याचं बिल झालं होतं 452 रुपये आणि बाईजवळ होते 500ची नोट. हिनं काय केलं मग? मदरनं नंदूला काय म्हटलं मुलाला? गो टू द शॉप म्हणजे दुकानात जा अँड गेट चेंज फॉर धिस 500 रुपी नोट. या 500 रुपयाचे नोट. ही जी नोट आहे किती रुपयाची आहे? 500 रुपयाची. याची काय करायची आपल्याला आता? चिल्लर करायची आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला बरोबर 452 रुपये म्हणजे 452 त्याला देता येतील. कारण त्याजवळ चिल्लर नाही परत द्यायला. मग यानं काय केलं बघा. या 500 रुपयाच्या नोटीच्या चिल्लर करण्यासाठी त्यानं काय केलं? दुकानात गेला. त्यानं काय काय केलं बघा. आता किती नोटा घेतल्या मग बघा. 100च्या किती नोटा घेतल्या? 1 2 3 4. किती घेतल्या रे? किती झाले मग? बोला मोठ्यानं बोला. बोला किती झाले? 400. त्याच्या पुढं कितीची नोट घेतली मग? तुमच्या पुस्तकात पहा तुम्ही. किती घेतली? 50ची. किती झाले? 450. नंतर किती झाले? 470. नंतर किती झाले? 480. पुन्हा 10ची नोट आहे. त्यानंतर पुन्हा 10ची नोट आहे 490. आता किती राहिले? 10 रुपये. आता 2 रुपयाची किती घेतली त्यांनी? 1 2 3 4 5 म्हणजे 10 रुपये. म्हणजे टोटल किती झाले आता हे? 500. त्यानं काय केलं? या 500च्या नोटीची चिल्लर आणली. आलं लक्षात? मग चिल्लर आणल्यानंतर तिनं त्याला त्याचे पैसे योग्य जे बरोबर जे आहे ते दिले बरोबर. मग आलं लक्षात? मध्ये आता आपल्याला काही मी तुम्हाला विचारणार आहे. ती रक्कम तुम्ही मला काढून द्यायची. आलं लक्षात? आलं? 752 रुपये काढ त्यातले. 752 52. करेक्ट. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा एकदा. 925. 900. हां 900. 900. हां हां 25. हां 20. शाबास. 261 रुपीज. 200.
हां आणि 60 घ्यायची. ती किती झाली आता तू मोज. 261. शाबास, व्हेरी गुड. टाळ्या वाजवा रे. आता कोण आता आपल्यापैकी आता हे पार्थ कोण आहे? पार्थ. आता इथे नोटा तू जोड. मी तुला सांगतो ते काढायचं तुला आता. तू काढ आता 200 घे. 253 काढ. 200 घे. 200 चल. 50 आणि 3 काढ. 3 शोध. कुठे त्या 3 आता? व्हेरी गुड. बरं काय काय घेतलं तू? काय काय घेतलं? 200 नोट, हां. 50 नोट, 3 रुपये. 3 रुपये आहेत का? बरं. हो. व्हेरी गुड.